नमस्कार. वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. घरं आवरून झालेत, झाडलेत आणि आता मी रेसिपी बनवणार आहे. ते म्हणजे मेथीचे थेपले. हे पराठे मला टिफिनला द्यायचे होते, म्हणून मग मी सकाळी सकाळीच रेसिपी बनवते. तर इथे मी मेथीची एक गड्डी घेतली आणि पानं घेतलेत. फक्त पानच घ्यायचे. याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून मीठ घालायचं आणि एकदा मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे त्यावरती मावा जो आहे तर तो निघतो. तुम्ही कुठल्याही पालेभाज्या करत असताना मीठ घाला पाण्यामध्ये आणि थोडा वेळ भाजी जी आहे ना तर ती भिजत ठेवायची. जास्त नाही, पण 2-3 मिनिट तरी ठेवा, किंवा लगेच धुवून घेतली तरीही चालेल. फक्त मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्या. तर इथे मी धुवून घेते आणि बारीक याला चिरून घेते. बाजारात खूप सारी ताजी मेथी येत आहे. तोपर्यंत मेथीपासून पदार्थ वेगवेगळे बनवा आणि मुलांना खाऊ घाला आणि तुम्ही पण खा. मेथीची भाजी थंडीमध्ये खाणं खूप चांगलं आहे. मेथी धुवून ताटामध्ये घेतली आणि आता याला बारीक चिरून घेते. जेवढं बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरा. यामध्येच थोडी कोथिंबीर घालते. आता गव्हाचं पीठ घेते 2 वाटी. त्याच वाटीने अर्धा वाटी डाळीचं पीठ घेते. तर इथे मी डब्याने पीठ मोजून घेतलंय. तुम्ही वाटीने घेऊ शकता. त्याला चाळून घ्यायचं आणि डाळीचं पीठ पण चाळायचं. ओवा घालते 2 चमचे. पांढरे तीळ घालते 2 चमचे. कसुरी मेथी घालायची 1 चमचा. हळद घालते पाव चमचा. लाल तिखट घालते 1.5 चमचा. तेल घालते 4 ते 5 चमचे. यामुळे पराठे मऊ येतात. हिरवी मिरची घालायची 4-5 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा आणि लसूण पाकळ्या 5 ते 6. याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. आता हे थोडं असल्यामुळे मिक्सरमध्ये बारीक निघत नाही. त्यामध्ये थोडीशी मेथी आणि कोथिंबीर घेते आणि थोडं पाणी घालून याला मी बारीक वाटून घेते. ज्या वाटीने पीठ मोजून घेतलंय त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं. 2 चमचे मीठ घातलंय आणि याला छान आपल्याला घट्ट मळून घ्यायचंय. आपण पुरीला पीठ मळतो अगदी तसं मळून घ्यायचं. पीठ मळून झालंय. यावरती आपल्याला ओला कपडा एक ठेवायचा आहे आणि असंच 15 ते 20 मिनिट हे पीठ भिजत ठेवायचंय. 15 मिनिट झालेत आणि आता पीठ छान भिजलंय. तर मी इथे तवा गरम करत ठेवलाय. तर मी जिरा पावडर घालायला विसरले होते. तर मी यामध्ये 1 चमचा जिरा पावडर घातली आणि एकदा अजून मळून घेते. पीठ मळून झालं की पराठे करून घेते. तर तुम्हाला कढईमध्ये भाजी दिसत असेल तर ती मी मायलेकी चॅनलवरती रेसिपी टाकण्यासाठी बनवली. पराठे जेवढे पातळ लाटतात तेवढे छान होतात. तर मी आता हे पराठे छोटे छोटे लाटून घेते. लाटताना आपल्याला थोडं थोडं पीठ लावत जायचे आणि हे अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला तव्यावरती तेल घालायचं, म्हणजे सुरुवातीचा पराठा चिटकत नाही. मी इथे सगळे पराठे झाल्यानंतर दाखवते. खमंग आणि छान भाजून घ्यायचे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल ना तर यामध्ये जास्त हिरवी मिरची घालायची. खूप छान लागतात. आता इथे पराठे करून झालेत आणि टिफिनला पण दिलेत. यांचा नाश्ता झालाय. तर आता ओटा आवरून घेते. माझ्याकडे हरभऱ्याची डाळ होती थोडी, तर ती मी लाडूसाठी जाडसर थोडी दळून आणली. आता ती मोजून बघते किती आहे. पीठ व्यवस्थित मोजायला यावं म्हणून ह्या कॅरी बॅगमध्ये मी पीठ घेतलंय. तर हे पीठ आहे 795 ग्रॅम आहे. तर आता यासाठी साखर आपल्याला तेवढीच घ्यायची. थोडी जास्त घेतली तरीही चालेल. तर मी इथे आणि आता इथे मी लाडू करून घेते. हे ताट घेतलंय. आता या ताटामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. हे पीठ मळताना आपल्याला थोडं थोडं पाणी घालत मळायचंय आणि घट्ट असा गोळा करायचा. हे पीठ 10 मिनिटं भिजत ठेवलं होतं.
पीठ भिजले आणि आता याचे मी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहे. तुम्हाला जर पुऱ्या लाटल्या जात नसतील, कारण हे घट्ट पीठ असतं म्हणून, तर हे अशा प्रकारे मुटके करू शकता किंवा मग हाताने असं गोल जरी केलं ना तरी चालतं. आजचे लाडू पूर्ण तुपामध्ये करणार आहे, तेलामध्ये नाही. हे लाडू तुम्ही तेलामध्ये पण करू शकता, पण तुपामध्ये खूप छान होतात आणि तेवढेच सॉफ्ट पण होतात. तर इथे मी आता दामट्या करून घेते आणि नंतर याला मी तळून घेणार आहे. मी दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डर घेते. नाचणीच्या पापड्या, नाचणीच्या कुरडया, गव्हाच्या कुरडया, पापड्या याच्या मी ऑर्डर घेते आणि त्यासोबतच लाल तिखट, वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्याची ऑर्डर घेते. तुम्हाला जर कशाची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती व्हॉट्सअप करा. कढई गरम करत ठेवली आणि आता त्यामध्ये मी पाव किलो तूप घालते आणि यामध्ये तळून घेते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तळून घ्या. इथे मी सर्व दामटी तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता आपण 4-5 अशा तळल्या की लगेच आपल्याला याला कुस्करून घ्यायचं आहे. हाताने कुस्करून घ्या आणि नंतर मिक्सरमधून काढायचं आहे. तर हे पीठ घट्ट असतं त्यामुळे लाटायला खूप जड जातं. तर तुम्ही अशा हाताने बारीक बारीक पुऱ्यासारखं करून तळून घेऊ शकता. तर इथे सगळ्या दामट्या तळून झाल्यात आणि आता मी याला मी कुस्करून घेतलं आहे. इथे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हा चुरा थोडा थोडा घालून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता. हा चुरा काढून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. इथे मी लाडूसाठी जे आपण दामट्या तळून घेतल्यात त्याचा चुरा बारीक करून घेतला आहे. आता माझ्याकडे वेलची पावडर नसल्यामुळे 8 ते 10 वेलची घेते आणि त्याला मिक्सरमध्ये घालते आणि साखर घालायची आहे थोडीशी, म्हणजे हे वेलची जी आहे ना तर ती बारीक होते. तर फक्त साखर आणि वेलची घातल्यामुळे बारीक होत नाही, त्यासाठी मी यामध्ये लाडूचा जो चुरा केला आहे ना तर तो घालणार आहे, म्हणजे यामुळे वेलची लवकर बारीक होते. वेलची दोडे जे आहेत तर ते मी सोलून घेते. पहा एवढी वेलची आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर घालायची आणि थोडा चुरा घालून याची छान बारीक पावडर करून घेते. पहा अशा प्रकारे ती आपल्याला अशीच झाकण लावून ठेवून द्यायची, म्हणजे त्याचा वास जाणार नाही. आता आपण लाडूसाठी चाचणी घेऊ. तर त्यासाठी जाडबुडाचं मोठं पातेलं गरम करत ठेवलं आहे आणि साखर मोजून घेणार आहे. तर आपण जेवढं पीठ घेतलं आहे तर तेवढीच आपल्याला साखर घ्यायची. तर इथे पीठ भरलं होतं 795 ग्रॅम, तर मी इथे 800 ग्रॅम साखर घेते. ही साखर आपल्याला मोजून झाली की पातेल्यामध्ये घालायची. तर आपल्याला साखर बुडेल एवढं पाणी घालायचे. तर मी इथे 1.5 ग्लास पाणी घालते. हे लाडू अगदी पेढ्यासारखेच होतात, नक्की ट्राय करा. आणि वैशाली ब्लॉगला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा. आता चाचणी घ्यायला खूप वेळ जातो, तर मग मी दुसऱ्या गॅसवरती चाचणी करत ठेवते आणि चाचणी करत करत इकडे पोळ्या करून घेते, कारण आता आकांक्षा शाळेतून येईल तर मग तिला भूक लागलेली असते. तर म्हणून मग मी स्वयंपाक करून घेणार आहे. चाचणी करताना आपल्याला चाचणीला अधूनमधून हलवत राहायचं आहे. तर इथे 10 मिनिट झालीत आणि आता आपण त्यासाठी मी थंड पाणी घेतलं एका प्लेटमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा पाक टाकून पाहायचा आहे आणि बघायचं आहे गोळी बनती का. तर आपल्याला जास्त घट्ट किंवा कडक गोळी बनवायची नाही. तर अजून चाचणी आली नाही तर मी पोळ्या करून घेते. तर याला मी अजून 7 ते 8 मिनिट ठेवते. तर आता 7 मिनिट झालेत आणि बघू चाचणी आली आहे का. तर मी तुम्हाला जवळून दाखवते. पहा प्लेटमध्ये पाक थोडा घेतला आहे आणि अशा प्रकारे गोळी बनते. पहा अशा प्रकारेच आपल्याला गोळी बनवून घ्यायची. आता गॅस बंद करते आणि यामध्ये आपल्याला हे जे आपण बारीक चुरा केला आहे ना तर तो घालून पटपट हलवायचा आहे. तुमच्याकडे जर मदतीला घरात कुणी असेल तर तुम्ही मदत घ्या, कारण याला 2 माणसंच लागतात. एक जणाने हा चुरा घालायचा आणि एकाने हलवायचं, म्हणजे याच्या गुठळ्या होत नाहीत. तर यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकते.
ऑप्शनल आहे, आवडला तर टाका, नाही टाकला तरीही चालेल. वेलची पावडर घातली आणि आता प्लेट घेतली आणि प्लेटनी थोडा थोडा चुरा घालत हलवून घेते, म्हणजेच मिक्स करून घेते. पहा या अशा प्रकारे. तर आता याला आपण झाकण ठेवून छान असं मुरेपर्यंत ठेवणार आहोत. 2-2.5 तास तरी ठेवायचं. तर आता इथे मी मिक्स भाजी करणार आहे. तर इथे पोळ्या झाल्या. त्याच पोळ्याच्या गरम तव्यावरती मी मिक्स व्हेज भाजी बनवते. तर इथे मेथी घेतली. आता जेवढ्या माझ्या घरात भाज्या होत्या तर त्याच घेतल्यात, कारण भाजीला सध्या संपलं होतं भाजीचं. भाजीला काहीच नव्हतं आणि जे थोडं थोडं राहिलं होतं फ्रीजमध्ये त्याचीच मी इथे भाजी बनवते. तर इथे मी मेथी घेतली, त्यासोबतच पातीचे जे देठ असतात ना, तर ती देठाची पात घेतली आणि टोमॅटो अर्धं घेतलं आहे आणि लसूण खुडून घेतला आहे. तर मोहरी जिरे घालायचे, लसूण घालायचा. त्यानंतर आपल्याला जो हा कांदा, पातीचा कांदा आहे ना, तर तो घालून घ्यायचा. त्याला छान परतून घ्यायचं. मटार घेतलेत अर्धी वाटी. ह्या अशा थोड्या थोड्या भाज्या उरल्या की ती मिक्स व्हेज भाजी मी बनवते. तर तशीच तुम्ही पण बनवत जा, छान लागते. आणि शिवाय आपला भाजीपाला जो आहे तर तो वाया पण जात नाही. मीठ घालते, हळद घालायची आणि आता मेथी चिरून घेते. कांदा लाल झाला, यामध्ये पाव चमचा हळद घातली, 1 चमचा लाल तिखट घातलं आहे, अर्धा चमचा पनीर मसाला घातला आहे. माझ्याकडे पनीर मसाला होता म्हणून मी घातला आहे. तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरीही चालेल. आता मसाले छान परतलेत. आता यामध्ये मेथी घालायची, थोडी थोडी घालत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. मीठ घातलं आहे चवीनुसार. पहा अशा प्रकारे. यावरती मी 3 ते 4 मिनिट झाकण ठेवलं होतं. झाकण काढलं आहे, भाज्या छान वाफवल्यात, मस्त शिजल्यात. आणि आता याला मी कमी गॅसवरती परत एकदा परतून घेणार आहे. तर इथे 2 तास झालेत, लाडूचं मिश्रण तयार झालं आहे. आता यामध्ये जे आपण दामटे तळून तूप उरलं आहे तर ते घालते आणि याला छान मी वळून घेणार आहे. तर हे लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे बनवू शकता. तर इथे मी छोटे छोटे बनवणार आहे. तर इथे लाडू वळताना हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे. तर पहा किती मस्त असे गोल गरगरीत लाडू तयार झालेत. तर पाहू शकता अर्ध्या मिश्रणाचे मी लाडू बनवून घेतलेत आणि अर्धं मिश्रण तसंच आहे तर त्याचे पण मी बनवणार आहे. तर पहा किती मस्त लाडू झालेत, एकदम लिंबासारखेच बनवलेत. बाकी राहिलेल्या मिश्रणाचे लाडू पण वळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर पहा अशा प्रकारे सगळ्या मिश्रणाचे इथे लाडू तयार झाले. तर बघू शकता इथे मी लाडू तुम्हाला एक दाखवते. हे लाडू अगदी पेढ्यासारखे होतात. करून पहा आणि कमेंट करून कळवा तुमचे लाडू कसे झाले किंवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा. तर इथे सगळे एकूण लाडू झालेत 86. तर जो मी तुम्हाला लाडू दाखवला तर तो शेवटचा मोठा लाडू झालाय. तर एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते. पहा मस्त एकदम छान मऊ आणि एकदम पेढ्यासारखा दाणेदार लाडू झाला. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.